आता बातमी आहे अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासंदर्भातली. CP राधाकृष्णन यांच्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले जिष्णू देव वर्मा यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघच्या शिष्टमंडळाने राजभवन मुंबई येथे भेट घेऊन महाराष्ट्रातील बंजारा लांबाणी समाजाचा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत निवेदन सादर केले. भारतीय संविधानाच्या कलम 342 अंतर्गत केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये माजी आमदार अमरसिंग तिलावत, राजेश राठोड, राजू नाईक, भाटेगावकर महाराज, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष रवी उत्तमराव राठोड, रवी राठोड, पत्रकार आदींचा समावेश होता. निवेदनात नमूद करण्यात आले की महाराष्ट्रातील बंजारा लांबाणी समाज सध्या विमुक्त जाती व भटक्या जमाती VJNT प्रवर्गात असला तरी त्यांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक व मानववंशशास्त्रीय गुणधर्म हे तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यांमध्ये अनुसूचित जमात म्हणून मान्यताप्राप्त लांबाडी, सुगाली समाजाशी पूर्णतः समान आहेत. शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले की बंजारा समाजाची गोरबोली भाषा, पारंपरिक वेशभूषा, चालीरीती, कुळव्यवस्था आणि तांडा पद्धतीची वस्ती व्यवस्था ही आदिवासी वैशिष्ट्ये मानली जातात. 1891 ते 1941च्या जनगणना अहवालांमध्ये तसेच तत्कालीन हैदराबाद राज्य व मध्य प्रांत बरारच्या नोंदींमध्ये समाजाच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा उल्लेख आढळतो. तसेच 1871च्या क्रिमिनल ट्राईब्स ॲक्टमुळे समाजाचा अनुसूचित जमाती यादीत समावेश होऊ शकला नाही. 1952 मध्ये हा कायदा रद्द झाल्यानंतरही समाजाला एसटी दर्जा देण्याचा प्रश्न प्रलंबितच राहिला असल्याने हा ऐतिहासिक अन्याय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. 1956 मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान आंध्र व रायलसीमा भागातील लांबाडी, सुगाली समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला. मात्र तेलंगणा आणि मराठवाड्यातील लमाण समाजाला वगळण्यात आले. ही प्रादेशिक विसंगती दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधानसभेत ठराव मंजूर करून केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली. तसेच भारताचे महालेखापाल, निबंधक आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग यांच्यासोबत समन्वय साधून प्रस्तावाची तातडीने कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. बंजारा लांबाणी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करणे ही कोणतीही नवीन सवलत नसून ऐतिहासिक अन्याय दुरुस्त करण्याची प्रक्रिया असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. समाजाला घटनात्मक समानता, सामाजिक आर्थिक उन्नती आणि राष्ट्रीय स्तरावर समान न्याय मिळावा यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक आणि तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. राजभवनातील भेटीची संपूर्ण माहिती ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष रवी उत्तमराव राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ब्युरो रिपोर्ट GK न्यूज नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.